आताच जो विषय आला की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे कोण असतील त्यांचं नाव घेऊ नका, ते रेकॉर्डवरती काढा. आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्या वेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाचं आपलं सरकार एक घोषणा करतं ना दूंगा, ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल कोणालाही विकलं गेलं असेल. आज गरीब मरतायत तिकडे, आपल्याकडनं अपेक्षा ह्या बोर्ड मान्यता देतात. आणि जर अशा रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत, हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं, हे आपल्याकडे पाठवतो, त्यांना देता आलं असतं हॉटेल. परंतु सगळं दबावाखाली काम चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दबावाखाली, मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का? आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे. आपण गृहमंत्री कायदे चांगले माहिती आहेत. ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय, तर अशा फसवणूक कंपनी करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का? एवढे आमचे दोन प्रश्न आहेत. आता उत्तर पण मंत्री कसं उत्तर देणार सभापतीमध्ये? त्यांचं नाव घेतलेलं नाही, त्यांचं नाव घेतलेलं नाही सभापतीमध्ये. मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री सभाखाली होते, मुख्य भागामध्ये माननीय सभापती मुख्यमंत्री उत्तर द्यायला उभा राहिले. उत्तर मीच देणार आहे, पण त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना खुलासा करण्याचा अधिकार आहे. उत्तर मीच देतो. घेतलं ना तुम्ही? असं नाही मंत्री, मुळामध्ये बोलतायत आपण. मला या लक्षवेधीवर बोलायचं नव्हतं, परंतु माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी नाव घेतल्यामुळे मला बोलावं लागतं. मंत्री का म्हणजे ना संजय शिरसाट मध्ये कोण दुसरा आहे? सभापती महोदय मुळामध्ये अरे का खोटं बोलता यार, खरं तरी ऐकून घ्या. सभापती महोदय, मुळामध्ये लक्षवेधीमध्ये तुम्हाला नेमकं काय मांडायचंय? हॉटेलच्या किमतीबद्दल बोलायचंय, एजन्सीबद्दल बोलायचंय का अधिकाऱ्याबद्दल बोलायचं? एकदा ठरवून घ्या ना. मी बोलतो ना, घ्या. महाजन साहेब, पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात 130 झाली पाहिजे, 160 झाली पाहिजे, 200 झाली पाहिजे. मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे. हॉटेल स्थापन झाली 30 वर्षापूर्वी. काही भागधारक शेअर होल्डर एकत्रित आले, त्यांनी त्यात शेअर टाकले. ऐकून घ्या, पहिला विषय ऐकून घ्या. एकत्रित आले, थोडक्यात आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं, ते कोर्टात गेलं. कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकले ते पाहिजेत. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते. या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत. या महसूल विभागाचं काम आहे. महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलता आलं. त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिले. प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे. प्राइस कोणी ठरवले? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेले नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली. तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा. कोर्टाने सांगितलंय 6 वेळेला टेंडर झालं, कोणीही आलं नाही. दर वेळेला टेंडर फ्लोट
करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते. अधिकाराचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरा महत्वाचा आहे की कोणताही टेंडर मध्ये सहभाग घेतात असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते की 15 लाख रुपये असेल. त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर 25% रक्कम भरणे, त्याच्यानंतर 75% रक्कम भरणे. परंतु हे यांना ऐकायचंच नाहीये. मुळामध्ये यांना ती प्रोसेस कळाली नाही. हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना, यांना बेस नाहीये. याने सांगावं जा कोर्टाच्या समोर, सांगा कोर्टाला तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे. कोर्टाला बोला ना तुम्ही. जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय? तुम्ही कसं बोलू शकता? तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलताय. त्या अधिकाराचा काही संबंध नाहीये. म्हणून यांना दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं अवघड पांढरं करण्यासाठी ब्लॅकमेल हा रचलेला डाव आहे. म्हणून यांना कोर्टाच्या आदेशानुसारच सभापती महोदय मुळामध्ये अरे ऐकून तर घ्या. दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या. मी सांगतोय ना तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या. यांना मुळामध्ये ह्या गोष्टीचं भांडवल करायचंय. शिवसेना प्रमुख असताना जोडा बी मारला असता. आता मराठी माणूस पुढे चाललेला पावत नाही ना. मराठी माणूस पुढे हे दाव देतात. म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत टाइम दिला होता. 25% भरायचा टाइम 20 तारखेला दिला होता. 20 तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते. कदाचित हा कायदा यांना माहिती नाही. म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत. माननीय मुख्यमंत्री आपण बसा. सन्माननीय सभापती महोदय, कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत शिरसाट यांच्या मंत्री महोदयाचा दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लिअरिफाय केलं. आता माननीय मुख्यमंत्री महोदय आपण जरा बसा. आपण त्याचा नामोल्लेख केला नाही पण सिद्धांत शिरसाटचे वडील असं बोलले. माननीय चे वडील. अरे पूर्ण नाव घेतलेलं तुम्ही. आता आपल्याला अपेक्षित उत्तर माननीय मुख्यमंत्री